सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ग्रामरची 45 डेजची सिरीज चालू आहे. दिवस आहे 22, डे 22. टॉपिक आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. बर, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस शिकण्याच्या आधी आपले टेन्स क्लिअर पाहिजेत. टेन्स म्हणजे काळ. हे काळ जे आपण बोटावर खेळायला शिकले होते त्याचे व्हिडिओ आहेत. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खाली लिंक देते त्या व्हिडिओची. तर जोपर्यंत आपल्याला टेन्स येणार नाही तोपर्यंत आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस येणार नाही. आता टेन्स मध्ये जी व्हॉइस आपण शिकलो म्हणजे जी पद्धत होती की त्याच्यामध्ये सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट हे त्याचं सेंटेन्सचं फ्रेमिंग असतं आणि या वाक्यांना आपण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतो. आज आपण समजून घेऊया नेमकं ऍक्टिव्ह व्हॉइस असतं काय. तर सगळ्यात पहिले आपण त्याची डेफिनेशन बघूया. डेफिनेशन: व्हॉइस शोज वेदर द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज डुईंग द ऍक्शन ऑर रिसिव्हिंग द ऍक्शन. म्हणजे व्हॉइस अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कर्त्यानी क्रिया केलीये का त्यांनी रिसिव्ह केली, म्हणजे त्यांनी कर्म केले, म्हणजे कर्माला महत्व दिलं गेलंय की कर्त्याला महत्व दिले गेले. याच्यावरनं व्हॉइसचे दोन प्रकार आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जे सेंटेन्स आहे ते सब्जेक्टने सुरू होतात आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्स ऑब्जेक्टने सुरू होतात. बघा, देर आर टू टाइप ऑफ व्हॉइसेस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ही जी रचना आहे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हा ओळखता आला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला टेन्स कळाले पाहिजे, आयडेंटिफाय करता आले पाहिजे. टेन्स आयडेंटिफाय करता आले तर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्स मध्ये टेन्स मध्ये काय चेंज करायचे हे समजणार आहेत. त्यामुळे टेन्स हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर आजच पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही टेन्सचे व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला आजचा व्हिडिओ समजायला मदत होईल. बर, तर आता आपण इथे बघूया की इम्पॉर्टंट टू नो द पार्ट ऑफ सेंटेन्स. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट ओळखता आला पाहिजे. जर आपलं स्ट्रक्चर असं असेल सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट तर त्याला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतो. आणि जर आपलं स्ट्रक्चर ऑब्जेक्ट, V3 प्लस बाय आणि सब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये म्हणजे कर्त्याची द्वितीय असेल तर त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतो. आता ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस आपण डेफिनेशन बघूया. ऍक्टिव्ह व्हॉइस: व्हेन द सब्जेक्ट परफॉर्म्स द ऍक्शन द सेंटेन्स इज ऍक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे जेव्हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता स्वतः पुढे असून तो म्हणजे पूर्ण सेंटेन्स मध्ये तो पुढे आहे आणि तो ऍक्शन करतोय, तो कृती करतोय. जसं की इथे एक्झाम्पल आहे बघा, शी राईट्स अ लेटर. हु राईट लेटर? शी राईट्स अ लेटर. मग कोण पत्र लिहित आहे तर ती लिहिते, म्हणजे ऍक्शन करणारा कोण आहे, डुअर कोण आहे तर शी आहे, म्हणजे ती आहे. तर मग याच्यामध्ये दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस. स्ट्रक्चर कसं आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल: शी राईट्स अ लेटर. सेकंड एक्झाम्पल: राम ईट्स अन ऍपल. दे कम्प्लिटेड द वर्क. द टीचर एक्सप्लेन द लेसन. याच्यामध्ये शी, राम, दे आणि द टीचर हे सगळे काय आहेत, डुअर्स आहेत, सब्जेक्ट आहेत आणि ते काही ना काही ऍक्शन करत आहेत. मग त्यामुळं त्या सेंटेन्सला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतो. सगळ्यात महत्वाचं की वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आला पाहिजे, तर आपण या वाक्याचं रूपांतर ऍक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करू शकतो. ऑब्जेक्ट इज मस्ट. काही काही याच्यामध्ये ऑब्जेक्टच येत नाही, जसं की शी रन फास्ट, याच्यामध्ये ऑब्जेक्ट आलाच नाहीये, त्याच्यामुळे ह्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस केलं जाणार नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आला पाहिजे, तर आपण त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करू शकतो. आज आपण फक्त एवढंच पाहणार आहे की ऍक्टिव्ह व्हॉइस कशाला म्हणतात, पॅसिव्ह व्हॉइस कशाला म्हणतात, व्हॉइस काय असतात आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा कसा, एवढं आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर दुसरा जो आहे तो पॅसिव्ह व्हॉइस आहे. बघा, व्हेन द सब्जेक्ट रिसिव्ह द ऍक्शन द सेंटेन्स इज पॅसिव्ह व्हॉइस. जेव्हा सब्जेक्ट ऍक्शन रिसिव्ह करतो म्हणजे कर्माला महत्व दिलं जातं, इथं कर्त्याला महत्व दिलं जातं म्हणून याला कर्तरी प्रयोग म्हणतात मराठीमध्ये. याला कर्माला महत्व दिलं जातं म्हणून हा कर्मणी प्रयोग असतो. मराठीमध्ये 3 प्रयोग आहे, कर्तरी, कर्मणी आणि भावे. तसे इंग्लिशमध्ये 2च आहे, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आता हा पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, याच्यामध्ये ऑब्जेक्ट जो असतो तो आपण जनरली सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट मध्ये ऑब्जेक्ट शेवटी असतो, पण हे वाक्य अपवाद असतात. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला देऊन ऑब्जेक्टला महत्व दिलं गेलं असतं दॅन द सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट पेक्षा ऑब्जेक्टला महत्व दिले. द सब्जेक्ट रिसिव्ह द ऍक्शन, मग इथं काय करतो, सब्जेक्ट ऍक्शन रिसिव्ह करतो, ऍक्शन करत नाही तर रिसिव्ह करतो, म्हणून याला काय म्हणलंय, पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणलेलं आहे. त्याची स्ट्रक्चर कसं आहे, रचना कशी आहे, तर ऑब्जेक्ट असतं, हेल्पिंग वर्ब असतं, V3 असतं, बाय असतं आणि सब्जेक्टची ऑब्जेक्टिव्ह केस असते. आता ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय, सपोज नाव असेल तर बदलत नाही, राम आणि सीता असेल तर तेच नाव येणार. पण सपोज आपले ही, शी, इट वगैरे आहे तर त्याचं ही असेल
तर हिम होतं, शी असेल तर हर होतं, दे असेल तर देम होतं, वी असेल तर अस होतं. हे काय कशात काय बदलणार आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. तर आता इथे काही एक्झाम्पल दिलेत बघा पॅसिव्ह व्हॉइसचे. अ लेटर इज रिटन बाय हर. सेकंड एक्झाम्पल, अन ऍपल इज इटन बाय राम. आता बघा हे जे वाक्य आहेत आपण ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहिलेत, म्हणजे जे इथे 4 आपण एक्झाम्पल पाहिले होते ऍक्टिव्हचे तेच आपण पॅसिव्ह मध्ये करून इथे लिहिलेले आहेत. अ लेटर इज रिटन बाय हर. शीचा काय झाला, हर झाला. इथं ऑब्जेक्ट अ लेटर होता, इथं अ लेटर पुढे आला. इज कुठून आला, तर इज हेल्पिंग वर्ब आहे. काय आहे, हेल्पिंग वर्ब. म्हणजे आपण इकडची जे टेन्सेसची लाईन आहे सेकंड लाईन ती इकडं फर्स्ट साठी हे होते. आणि ते लक्षात ठेवा की सगळ्या ठिकाणी एकच क्रियापदाचं रूप येतं. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सगळ्या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं, बाय असतो. आणि ह्या दोन गोष्टीमुळे आपण तिथं पटकन ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आयडेंटिफाय करू शकतो. बघा सेकंड सेंटेन्स बघा इथे काय होतं, पहिले राम इट्स अन ऍपल. इथं रामने सफरचंद खाल्लं म्हणजे राम सुरुवातीला होता म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस. इथं अन ऍपल इज इटन बाय राम. आता इथे इटचा V3 झाला, इटन बाय आला आणि जो कर्ता होता सब्जेक्ट होता राम तो कुठे आला, शेवटी आला. याच्यावरनं काय कळतं की दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. आता बघा हे थर्ड एक्झाम्पल होतं, दे कम्प्लिटेड द वर्क. द वर्क हे ऑब्जेक्ट होतं, मग ऑब्जेक्टनी सुरुवात झाली द वर्क. द वर्क सिंगल आहे, वर्क्स नव्हतं, तर मग वॉज वापरणार आपण त्याला. द वर्क वॉज कम्प्लिटेड. कम्प्लीट V3 कम्प्लिटेड आहे, कम्प्लिटेड बाय द टीचर. आता इथे द टीचर म्हणजे याच्यामध्ये चेंज होणार नाही. जर प्रोनाउन आलं तर प्रोनाउन मध्ये चेंज होतं, पण नाव आलं, नेम आलं, नाऊन आलं, म्हणजे ते कॉमन नाऊन असू द्या किंवा मग प्रॉपर नाऊन असू द्या, दोन्ही मध्ये पण बदल होणार नाही. आता इथं लास्ट सेंटेन्स बघूयात आपण. बघा द टीचर एक्सप्लेन द लेसन. याच्यामध्ये द ओके रिपीट झालंय, हे वाक्य केलं गेलं नाही, थांबा. हा काय झालंय, द वर्क वॉज कम्प्लिटेड बाय देम. तर देम येणार, देचं काय होणार इथे, देम. आता हे वाक्य कसं होईल सांगा मला. द टीचर एक्सप्लेन द लेसन. मग काय काय येणार आधी, द लेसन वॉज एक्सप्लेन्ड बाय द टीचर. अशा प्रकारे हे वाक्य होईल. आलं लक्षात, द लेसन वॉज एक्सप्लेन बाय द टीचर. आता इथे जे सब्जेक्ट होते हर, राम, देम आणि द टीचर यांनी ऍक्शन रिसीव्ह केली, म्हणून दीज आर द एक्झाम्पल ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. आता आपण इथे एक क्वेश्चन बघूयात खाली, ज्याच्याने तुम्हाला कळेल की ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस काय काय असतं. आता तुमच्यापैकी सगळेजण मला सांगतील, मी ज्याचं नाव घेईल त्याने मला सांगायचं की कुठल्या प्रकारचा हा व्हॉइस आहे. व्हॉइसचा प्रकार कळाला. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय असतो, सब्जेक्ट सुरुवातीला. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट कुठे असतो, शेवटी. पॅसिव्ह व्हॉइस ओळखायच्या अजून दोन गोष्टी, काय, क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे V3 वापरलेला असतो आणि तिथे बाय असतो, BY. बाय हा एक सेंटेन्स मध्ये असतोच असतो. तर बघा आता, वी शुड फॉलो द रूल्स. आता याच्यामध्ये बघा वी पुढे आलं, सब्जेक्ट आहे वी. व्हॉट इज दिस टाइप ऑफ सेंटेन्स, ऍक्टिव्ह और पॅसिव्ह, वेदांत? ऍक्टिव्ह व्हॉइस. सेकंड, द प्राइज वॉज वोन बाय अंकिता. सांगा चव्हाण. पॅसिव्ह व्हॉइस. कशावरून ओळखलं, तर अंकिता जे नाव आहे ते शेवटी आलं आणि बाय आलं. काय आलं, बाय आलं. क्रियापदाचं तिसरं रूप आहे, विनचा भूतकाळ वोन आहे. याच्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो. सगळ्यात सोपं म्हणजे बाय आलंय आणि करता सगळ्यात शेवटी आलाय, कोणी रिसिव्ह केलं आणि ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं. तर अशा प्रकारच्या वाक्यांना आपण काय म्हणतो, पॅसिव्ह व्हॉइस. काय म्हणतो आपण त्याला, पॅसिव्ह व्हॉइस. आता थर्ड वन, शैलेंद्र. द मॅच इज बीइंग वॉच्ड बाय थाउजंड ऑफ पीपल. पॅसिव्ह व्हॉइस आहे, बरोबर. माय मदर कुक्स डिलिशियस फूड. ऍक्टिव्ह व्हॉइस. द मदर सब्जेक्ट आहे, कुक्स वर्ब आहे आणि उरले सगळ्याला ऑब्जेक्ट आहे. द होमवर्क वॉज कम्प्लिटेड बाय रीता. वेदांत. पॅसिव्ह व्हॉइस आहे, बाय आला, कम्प्लिटेड आला आणि द होमवर्क हे ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं. त्याच्यावरून आपल्याला कळलं की हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस आहे. पुढचं, प्रथमेश. द पोलीस कॉट द थीफ. ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, तर द पोलीस सब्जेक्ट आहे, कॉट वर्ब आहे आणि द थीफ ऑब्जेक्ट आहे. आता ह्या वाक्याचं जर आपल्याला हे करायचं असेल, हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह करायचं असेल तर कसं होईल, ट्राय करतो. मी सांगते. हा काय आहे, ऑब्जेक्ट.
हा सुरुवातीला घेतला द थीप. आता द थीप एकटाच येतो, मग द थीप वॉज caught by the police. Very good. Clap for Prathamesh. Very good. Very good. A new bridge will be built next year. कुठल्या टाईपचं सेंटेन्स आहे कृष्णा? ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. कशावरनं कळलं? तर अ न्यू ब्रिज विल बी बिल्ड नेक्स्ट इयर. ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. नंतर अ लेटर वॉज सेंट बाय द मॅनेजर. इथं बाय आला, सेंट आलं, म्हणजे वाक्य कुठलं आहे? कुठलं आहे? पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. अशा प्रकारे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस ओळखायला शिकले. ऍक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्टनी सुरू होतो, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्टनी सुरू होतो आणि शेवटी त्याच्यामध्ये बाय असतो. अशा प्रकारे आपण आज ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस बघायला शिकलो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे रूल्स आणि त्याच्यामध्ये टेन्सेस मध्ये होणारा बदल हे सारं पाहूया. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळाला असेल. आणि जरी काही शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. कमेंट सेक्शन मध्ये अजून काही एक्सरसाइज दिली असेल तीही पूर्ण करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी काही एक्सरसाइज दिली असेल ती तुम्ही कंप्लीट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.